एक गाय ही एकालाच द्यायची आणि सामायिक पद्धतीने देऊ नये. काही जण म्हणतात ना, आपण एक जण दान देतलं 17 जण त्याला हात लावी द्या, ते चालत नाही. त्यांनी सांगितले एक गाय एकालाच द्यावी आणि सामूहिक पद्धतीने द्यायची नाही. जर का दान घेणाऱ्याने ती गाय विकली, कोणती वस्तू असली आपण ती दिली आणि दान घेणाऱ्याने ती विकली, तर त्या भागीदारी त्यांनी जे विकले ना ते सुद्धा पाप आपल्याला लागतं. 7 पिढ्या, ते पण एक नाही 7 पिढ्या आपत्ती पाप लागतं. पण आपत्ती आणि रोग सुद्धा माणूस त्या घरामध्ये रोगाने सुद्धा जळत असतो. म्हणजे किती विचारपूर्वक काही गोष्ट करायची. किती साधा शब्द आहे, कर्म करताना चांगलं करा. बरोबर ना, कर्म करताना चांगलं करा. साधं वाक्य, वाचाल तर वाचाल, वाचलं तर वाचा. आणि आपण नामस्मरणच करायला लावलेले. मग त्यांनी सांगितले जर तुम्ही दान दिलं तर ते चांगल्याला जा, आणि दिलं त्यांनी दान, त्यांनी चांगल्याला नाही दिलं, त्यांनी तिकडे जाऊन विकलं, तर आपल्याला सुद्धा ते पापात आपण भागीदार होतो. मी तुला पूर्वी वैतरणी नदीविषयी बोललो आहे, तर आता मी तिला विनायासाच ओलांडता यावी म्हणून करावयाच्या उपायाविषयी अर्थात गोदानाच्या विधीबद्दल सांगतो. एक काळाभोर अगर तांबड्या रंगाची गाय घ्यायची. अलंकार म्हणून शिंगांना खुरांना अनुक्रमे सोन्याने व चांदीने मडवावे. दूध काढण्यासाठी काशाची चरवी असावी. काळ्या रंगाच्या 2 वस्त्रांनी पाठीवर झाकून गळ्यात घंटा बांधावी. जमिनीवर कापूस अंथरून त्याच्यावर वस्त्र गुंडाळलेल्या पानाने भरलेला तांब्याचा कलश ठेवावा. त्या कलशावर यमाची सोन्याची मूर्ती व लोखंडाचा सोटा ठेवावा. काशाची वाटी तुपाने भरून तीही जवळ ठेवावी. म्हणजे दान देताना काशाची वाटी सुद्धा पाहिजे. ऊसाची एक होडी बनवून तिला रेशमाच्या धागाने गुंडाळावी. जमिनीवर एक खड्डा खणावा, पाणी भरून ती होडी ठेवावी. गायीची मूर्ती ठेवावी. सूर्यदेहापासून उत्पन्न झालेली आहे अशी कल्पना करून दानाचा शास्त्रोक्त संकल्प करावा. ब्राह्मणाची गदा गंधाक्षता फुले आणि वस्त्रालंकाराने पूजा करावी. गायीची शेपटी पकडावी व नावेत पाय ठेवून ब्राह्मणाला उभे राहून पाण्यात उभे राहून मंत्र म्हणून ती गाय दान द्यावी. आणि जगताचे नाथ तुम्ही भवसमुद्रात बुडणाऱ्या शोक व ताप याचे निवारण करता आहे. हे विष्णू स्वरूपा श्रेष्ठ ब्रह्मान देवा भूदेवा, मी तुम्हाला दक्षिणेसहित ही वैतरणा गाय दान देत आहे. माझा उद्धार करा असं श्री विष्णूंना म्हणायचंय. आणि ती वैतरणी नदी आहे जी महाभयंकर पुराने रक्ताने भरलेली आहे. तिच्यापासून जर तुम्हाला रक्षण करायचं असेल तर गाय दान द्यायची आहे. यम मार्गात असून 100 योजने ही पसरलेली गाय जो वैतरणीचे दान मी तुम्हाला देतो असं म्हणायचंय. आणि हे वैतरणी गोमाते, यम मार्गाला माझ्यासाठी तू साह्य हो. मग तुम्ही जर ही जर गाय दिली दान तर ती वैतरणी नदी पार करून देते आपल्याला. जर आपण यम मार्गाला गेलो तर, मोक्ष मिळाला तर नाही. हे देवीश्वरी वैतरणी, तुला मी नमस्कार करतो. माझ्या पाठीशी समोर हृदयात सवित सर्वत्र गायी असाव्यात. मी गायीच्या घोळक्यात असावं. हे भूतमात्रात तसेच भगवान विष्णूंजवळ जी स्थिती आहे ती गाय रूपी देवी लक्ष्मी माझे पाप दूर करो अशी मंत्रपूर्वक हात जोडून धेनूची आणि यमाची प्रार्थना करावी. नंतर सर्वांना एक प्रदक्षिणा करावी. दोन्ही मूर्ती त्या साहित्यानिशी ब्राह्मणाला सुपूर्द कराव्या. असा विधी करून एक गरुडा जो वैतरणी गायीची दान देतो तो यमाच्या दरबारात धर्ममार्गावरून जातो. निरोगी व स्वस्थ असतानाच दान करायचं. दान करायचं ना तर आपण चांगलं असतानाच दान करायचं. कोणी आपण गेल्यावर कोणी दान करायला असं नाही. शरीर विकल झालं तरी वैतरणी व्रत आचारावं. ती नदी अलगद ओलांडता यावी यासाठी सत्पात्र ब्राह्मणाला दान दिलं पाहिजे. तेव्हा हे पक्षीराजा असे गोदान केले तर ती नदी यमपुरीच्या महामार्गावर आडवी येत नाही. म्हणून यमकालात पुण्यकालात अवश्य गोदान करावे. अशी पुण्यपर्वणी म्हणजे गंगा नद्यांची क्षत्री ब्राह्मणांच्या निवासस्थानी चंद्रग्रहणात आणि सूर्यग्रहणात प्रत्येक महिन्याच्या सूर्यराशी बदलतो तेव्हा अमावस्येला नेहमी दान द्यायचंय.
संक्रांतीला दान द्यायचे ब्राह्मणाला. विशेष म्हणजे सूर्य ओलांडतो त्यावेळेस त्यांनी दान द्यायचं. व्यतिपातात सुद्धा दान द्यायचं. व्यतिपात असतो दर महिन्यातून एकदा येतो, त्या व्यतिपाताला सुद्धा दान द्यायचे. अक्षय तृतीयेला दान द्यायचे. पुण्यकालात दान करायचे. एक असाही पर्याय आहे की कधी जर तुमची अचानक तीव्र इच्छा झाली की आपल्याला आज कुणाला तरी दान करायचे, तर तो तुमच्यासाठी पुण्यपर्व आहे, तर तुम्ही ते दान केलं पाहिजे. श्री कृष्ण गोविंद हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हे नाथ नारायण वासुदेव. गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीराम समर्थ. शरीराचा कसलाच भरोसा नसतो. वैभव टिकलच याची खात्री नाही. मृत्यू तर जवळ टपून बसलेला असतो. त्यामुळे धर्माचा साठा केला पाहिजे. आपापल्या कौतुकाप्रमाणे दान आपण जिवंत असतानाच केलं पाहिजे. त्यामुळे आपल्याच हितासाठी आपण जागरूक राहिलं पाहिजे. शहाण्या व्यक्तीने ब्राह्मणाला जरूर दान द्यावं. आपण स्वइच्छेने आपल्या हाताने काही अल्पस्वरूप धनाचे दान देतो व अक्षय राहते. योग्य वेळी फलदायक असते. आपल्या अंत्यविधीची तयारी आपण स्वतःच करून ठेवली पाहिजे. आपल्यानंतर कोणी तयारी करेल याची गॅरंटी ठेवू नाही. पूर्वीचे लोक स्वतःच्या अंत्यविधी एवढे तरी पैसे साठवून ठेवायचे. म्हणजे त्यांनी तेच दिले ना की निदान आपल्या अंत्यविधीची तरी तुम्ही तयारी करून ठेवली पाहिजे. दानरूपी पुण्याची शिदोरी गाठीशी घेऊन यमाच्या महामार्गावर जाणारा प्राणी सुखाने प्रवास करतो. तर जशी शिदोरी नसेल ना, जशी शिदोरी असेल तसंच त्याला भोगावा लागतं. पृथ्वीवर मानव जिवंतपणे जी दाने देतो ती त्याच्या यममार्गावर सुखकर असतात. जर पूर्वपुण्य ही फार मोठी असेल तरच मनुष्याचा जन्म मिळतो. असा जन्म लाभला असताना धर्म आचरला तर नंतरची गती परमोच्च होते. मनुष्य जन्माला आले आणि तुम्ही धर्माने वागले, जर तुम्ही धर्माने वागले तरच तुमच्या सर्व गोष्टी चांगल्या होणार आहे. नाही तर काही लोक मनुष्य जन्माला आले धर्माने वागत नाही, तोंडावर एक माग एक, ते चालत नाही. आणि जो चांगला वागतो त्याला परमोच्च गती प्राप्त होते. जो धर्माची पर्वा करीत नसतो त्याला दुःख भोगावं लागतं. धर्म आचरणे हीच फक्त मनुष्य जन्म सफल होतो. जो धर्माने वागतो त्याचाच मनुष्य जन्म सफल होतो. धन दौलत, मुले, लेकरे, पत्नी, नातलं, गोतावळा एवढेच नव्हे तर आपले शरीरही नाशिवंत आहे हे माणसाला कळत नाही. धर्म जर त्यांनी आचरला तर त्याचा मृत्यू प्रवास चांगला होतो. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंतच भाऊ, बहीण, वडील, नातेवाईके मरणानंतर 4 दिवस रडतील आणि पुन्हा त्यांच्या कामाला लागतील. मरणानंतर क्षणातच हे संबंध संपून जातात. त्यामुळे प्रत्येकाने ही गोष्ट वेळोवेळी मनात ठसवावी की जिवंतपणी आणि मेल्यानंतर सुद्धा तोच स्वतःचा बंधू आहे आणि तोच स्वतःचा माता पिता आहे. मृत्यूनंतर कोणी कोणाचा सांगाती नाही हे ओळखून आपल्या हाताने दान धर्म करीत जावे. कारण जीवन अस्थिर आहे, अनिश्चित आहे. मरणानंतर दुसरे कोणी त्याच्यासाठी काही सुद्धा करणार नाही. मेल्यानंतर प्रेत लाकडासारखे अगर मातीच्या गोळ्यासारखी जमिनीवर ठेवून त्याचे नातलग दूर निघून जातात. स्मशानभूमीत दूर ठेवून देतात आणि लांब निघून जातात. फक्त त्याने केलेला धर्म तेवढा त्याच्यासोबत असतो. त्यांनी आयुष्यभर जर त्यांनी चांगलं दान केलंय, कर्म केलंय तर तोच फक्त धर्म त्याच्याजवळ असतो. बाकीचे नातेवाईक त्याला चितेवर सोडून निघून जातात आणि तेवढा फक्त त्याचा धर्म त्याच्यासोबत असतो. धन दौलत घरात राहतं, स्मशानातून गोतवळा परत माघारी जातो. मात्र बरी वाईट कर्मे तेवढी त्याच्यासोबत राहतात. त्याचे निकटच शरीर अग्नी जळून टाकतो. शरीर पण अग्नी जाळून टाकतो. फक्त त्याने केलेली चांगली वाईट कर्म त्याच्या पुढं भोगावी लागतात. या दुःखाने भरलेला संसार समुद्रात कर्माच्या संबंधाने व्यक्ती संपर्कात येतात.
आपण तुम्ही आम्ही संपर्कात का आलो तर त्यांनी सांगितले ऋणानुबंधे अगोदरच्या जन्माची ऋणानुबंध पोटी मनुष्य एकमेकाजवळ येतो, कथा प्रवचन कीर्तन ऐकतो व नंतर ते परत दूर जातं. या विश्वाच्या प्रसारात कोणी कोणाचं नाही, जे माझे भक्त आहेत तेच फक्त एकत्र येतात. आई वडील मुले बाळे बहू बहीण पत्नी हे सर्वचे सर्वजण पानवट्यावर भेटणाऱ्या लोकांसारखे. पानवट्यावर कसे लोक भेटतात तशी हे लोक आहे, आई वडील बहीण भाऊ. आगर प्रवाहात सोबत वाहणाऱ्या काटक्याप्रमाणे आहे, जवळ येतात आणि योग संपला की निघून जातात. कोणाचे मुलगे, कोणाचे नातू, कोणाची पत्नी, संपत्ती तरी कोणाची आहे. संसारात कुणीही कोणाचा नसतो. तेव्हा आपण स्वतःच दान धर्म करा आणि आपल्या कर्माचे स्वतःच वाटेकरी व्हा. जोपर्यंत धन कब्जात आहे तोपर्यंत दान द्या. धन दुसऱ्याच्या कब्जात गेलं तर तुम्ही दान करू शकत नाही. आणि कोणी सुचवलं तर ते कर्म आपल्या हातातून सुटलेलं असतं. आपणाजवळ जोपर्यंत मुबलक दौलत आहे, पूर्वजन्मात दिलेलं दान आहे, या जन्मात परत आलेलं आहे असे ओळखून यथाशक्ती धर्मदान करत राहा. आधीच आहे म्हणून आपल्याला आलं आहे तर आपण दान केलं पाहिजे. धर्माचरणामुळे वैभव प्राप्त होतं, इच्छापूर्ती होते, भोग मिळतात आणि मोक्षही साधला जातो. आणि मोक्ष हा फक्त नर्मदेच्या काठी मिळतो. मोक्ष फक्त कुठं मिळतो? नर्मदेच्या काठीने. पाप कुठं धुतलं जातं? पाप धुतलं जातं फक्त प्रयाग तीर्थक्षेत्री पाप धुतले जातात. नद्यांवर गंगा यमुना सरस्वती सप्त नद्यांवर पाप धुतलं जातं. पण मोक्ष प्रदान करणारी फक्त नर्मदा मैया आहे, बाकी कोणी नाही. धर्माचरणामुळं वैभव प्राप्त होतं. पैशाने धर्म साधत नसतो तर श्रद्धेने तो साधतो. पैसा किती दिला तर त्याचा उपयोग नाही, पण तुम्ही किती श्रद्धेने देता, तुमची श्रद्धा महत्त्वाची. पुरातन काळी निर्धन मुनी श्रद्धायुक्त धर्माचे पालन केल्यामुळे स्वर्गायुक्तात गेले. कुणी भक्तिपूर्वक एखादी जरी पान फूल अगर फळ जरी दिलं तरी भक्तीने प्रसन्न होऊन माझा माधव माझा केशव त्याला प्रसन्न झाला. याच कारणासाठी विधीनुसार दान जरूर देत जावे. ते केवढे आहे, थोडं आहे का मोठं आहे त्याचा मोजमाप करू नये. जमिनीवर मरणोन्मुख अवस्थेत असलेल्या पित्याच्या कर्मी जो दान करतो असा धार्मिक पुत्र देवांना सुद्धा प्रिय असतो. आपला पिता मरणाच्या दाढात बसलेला आहे आणि एखाद्या पुत्राने जर त्याच्या सुटकेसाठी जर दान दिलं तर त्याची देवसुद्धा पूजा करतात. अशा प्रकारे पुत्रांकडून आईवडिलांतर्फे दिल्या गेलेल्या दानामुळे ते पुत्र, त्यांचे पुत्र, नातू, पंतू आदी करून सर्वजण पावन होतात. वडिलांसाठी दिलेल्या दानाचे पुण्य 100 पट असते, तर आईच्या निमित्ताने दिलेल्या दानाचे पुण्य 1000 पट असते. बहिणीसाठी दिलेले दान 10,000 पट असते आणि भावाच्या निमित्ताने जे दान दिले जाते त्याच्या पुण्याला गणना नाही आहे. जो आपल्या पत्नीच्या उद्धारासाठी दान धर्म करतो त्याच्याही पुण्याला गणना नाही आहे. असे दान करणाऱ्याला नरक यातना भोगाव्या लागत नाही. कसलाही उपद्रव होत नाही की अंतकाळी यमदूताकडून भीती दाखवली जात नाही. जर तुम्ही दान धर्म केले तर यमदूताचे दूत तुम्हाला भीती दाखवत नाही. हे पक्षी गरुडा, मरणोत्तर अवस्थेत लोभाला बळी पडून जर दाने दिली नाही तर असे कंजूस लोक मरणानंतर फार मोठ्या दुःखांना सामोरे जातात. मरण जवळ आलं तरी नको, एवढं कशाला देऊ, तेवढं कशाला देऊ, असा कंजूसपणा केला की त्यांना परत ते दुःख भोगावंच लागतं. पुत्र, नातू, भाऊ, नातलग व मित्र यांनी आंतुरकाळी जर दान दिलं नाही तर ब्रह्महत्या लागते. आणि ती ब्रह्महत्या जर सोडायची असेल तर तू नर्मदेच्याच काठी जा, तेव्हा तुझ्या ब्रह्महत्या दूर होईल. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण.